नमस्कार मित्र, मी डॉक्टर अभिमान पवार, पोटविकार लिव्हर विकार तज्ञ तसेच ॲडव्हान्स्ड एंडोस्कोपिस्ट गॅस्ट्रोकेअर क्लिनिक मिरज. तर आज आपण जाणून घेऊया लिव्हर सिरोसिस बद्दल. लिव्हर सिरोसिस म्हणजे नक्की काय? तर सिरोसिस ग्रीक भाषेत म्हणलं तर त्याचा अर्थ होतो की ऑरेंज लिव्हर, पण सर्वसाधारणपणे मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये लिव्हर सिरोसिस म्हणजे हे लिव्हर खराब होऊन ते सुकून ते घट्ट होणं, त्याला आपण लिव्हर सिरोसिस म्हणतो. याला मल्टिपल कारणे आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हे अल्कोहोल आहे. अल्कोहोल अतिप्रमाणात सेवन केल्यानंतर लिव्हर काही स्टेजेस मध्ये जाऊन शेवटी त्याचं सिरोसिस मध्ये कन्वर्ट होतं. याशिवाय इतर कारणे म्हणजे हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी सारखी व्हायरसेस जे आहेत ते लिव्हरला कंटिन्युअस इंजुरी करत राहतात आणि त्यामुळे लिव्हर सिरोसिस होऊ शकतो. याशिवाय नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे नॅश हा एक नवीन आजार आहे किंवा रिलेटिव्हली नवीन आजार आहे, ज्यामध्ये लिव्हरमध्ये चरबी जमा होत जाते आणि त्याद्वारे लिव्हरला इजा होत राहते आणि त्याचं रूपांतरण हे लिव्हर सिरोसिस मध्ये होतं. सर्वसाधारण कारणे ही झाली. तर काही कारणे अशी आहेत की जी थोडी दुर्मिळ आहेत. उदाहरणार्थ स्त्रियांमध्ये होणारे काही लिव्हरचे आजार आहेत, ज्यामध्ये सर्वात कॉमन म्हणजे ऑटोइम्युन लिव्हर डिसीज म्हणतो आपण किंवा ऑटोइम्युन हिपॅटायटिस म्हणतो. तर यामध्ये लिव्हरला रक्तामध्ये काही असे दोष तयार होतात की ज्यामुळे लिव्हरवरती त्याचा परिणाम होतो आणि स्लोली करत लिव्हर हे खराब होत जातं. याशिवाय काही आजार आहेत जे अनुवंशिक असतात किंवा जेनेटिक असतात, ज्यामध्ये लिव्हरमध्ये जे मेटाबॉलिझम होत असतात ते खराब होतं. फॉर एक्झाम्पल विल्सन डिसीज नावाचा एक आजार असतो, ज्यामध्ये लिव्हरमध्ये तांब साठवण्याची प्रक्रिया ती खराब होते आणि त्यामुळे लिव्हर हे खराब होऊन लिव्हर सिरोसिस होतं. याशिवाय इतर काही रेअर आजार आहेत किंवा दुर्मिळ आजार आहेत ज्यामुळे लिव्हर खराब होतं. काही गोष्टी अशा असतात की ज्यामध्ये काहीच केल्या कोणतंही कारण निघत नाही, अशा रुग्णांना क्रिप्टोजेनिक सिरोसिस असंही म्हटलं जातं. तर लिव्हर सिरोसिसची सर्वसाधारणपणे लक्षणे काय? तर लिव्हर सिरोसिस हा सुरुवातीच्या स्टेजमध्ये डायग्नोज करणं हा अतिशय डिफिकल्ट राहतो, कारण ज्या वेळेला लिव्हर सिरोसिस होतो त्यावेळेलाच याचे हे लक्षणे जाणवायला लागतात. सर्वसाधारण लक्षणे म्हणजे थकवा येणे, कमकुवतपणा राहणे, पचन क्षमता बिघडणे आणि सर्वात सुरुवातीला बऱ्याचदा कावीळ होते रुग्णांना, आणि कावीळ झाल्यानंतर ज्या वेळेला तपासण्या केल्या जातात त्यामध्ये बऱ्याचदा हे रुग्णांना लिव्हर सिरोसिस आहे याचं निदान केलं जातं. तर निदान करणं खूप सोपं असतं ज्या वेळेला हा लिव्हर सिरोसिस पूर्ण त्या स्टेजमध्ये पोहोचतो. पण त्या स्टेजला जाण्याच्या आधी निदान करण्यासाठी नियमितपणे रक्त तपासण्या करणे, काही तपासण्या उदाहरणार्थ सोनोग्राफी वगैरे इत्यादींच्या तपासण्या आहेत, यामध्ये हे लिव्हर सिरोसिस हा सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपण पकडता येऊ शकतो. तर लिव्हर सिरोसिसची ही झाली लक्षणे. काही कोणते उपाय आहेत किंवा कोणत्या तपासण्या आहेत ज्याद्वारे हे त्याचं निदान केलं जातं? तर यामध्ये सर्वसाधारणपणे रक्त आणि लघवीच्या तपासण्या, सोनोग्राफी, इलास्टोग्राफी आणि काही कंडिशन्समध्ये एंडोस्कोपी तसेच सिटी स्कॅन इत्यादींच्या द्वारे याचं निदान केलं जाऊ शकतं. याचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय? तर बऱ्याचदा ऑलमोस्ट 60 ते 70% जे रुग्ण असतात हे लिव्हर सिरोसिसचे गुंतागुंती किंवा कॉम्प्लिकेशन झाल्यानंतरच डॉक्टरांकडे येतात. तर यामध्ये कावीळ होणे, पोटामध्ये पाणी होणे, पोट फुगणे, पायामध्ये सूज येणे किंवा रक्ताच्या उलट्या होणे. याशिवाय रुग्णांना बऱ्याचदा त्यांचं शुद्ध ही कमी होते, काही वेळेला अग्रेसिव्ह बिहेवियर करतात, काही वेळेला रुग्ण अतिशय झोपतात किंवा कोमामध्ये सुद्धा हे प्रेझेंट होऊ शकतात. तर ही अशा वेगवेगळ्या प्रकारे लिव्हर सिरोसिसचे रुग्ण हे प्रेझेंट होऊ शकतात. याला वेगवेगळ्या तपासण्या आहेत, पण लिव्हर सिरोसिस हा आजार तसा बघायला गेला तर हा इरिव्हर्सिबल असतो. काही रुग्णांमध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये असताना, जर उदाहरणार्थ मद्यपी असतात, खूप मद्यपान करणारे लोक असतात आणि सुरुवातीच्या स्टेजमध्ये डिटेक्ट झाला आणि मद्यपान थांबले, तर हा लिव्हर सिरोसिस थोड्या प्रमाणात इम्प्रूव्ह होऊ शकतो किंवा त्याचं जे लिव्हरचं बिघडण्याचं प्रमाण आहे ते मागे जाऊ शकतं. याशिवाय हेपॅटायटिस बी आणि सी ज्यांना असतो, ज्याच्यामुळे सिरोसिस झाला असतो, अशा रुग्णांना त्याची थेरपी घेतल्यानंतर काही प्रमाणात हे सिरोसिसचं प्रमाण किंवा जो फायब्रोसिस, ऍडव्हान्स लिव्हर फायब्रोसिस आपण ज्याला म्हणतो, त्याचं प्रमाण कमी होण्याची मदत होऊ शकते. पण सर्वसाधारणपणे जर पुढच्या स्टेजमध्ये जेव्हा कॉम्प्लिकेशन झाले असतात, अशा वेळेला ज्या वेळेला लिव्हरचं निदान होतं, अशा वेळेला हे लिव्हर सिरोसिस बरा होऊ शकत नाही. अशा वेळेला बऱ्याचदा रुग्णांना फक्त औषधोपचार आणि नियमितपणे एंडोस्कोपी करणं गरजेचं ठरतं. आणि काही रुग्णांमध्ये जे खूपच ऍडव्हान्स असतात, बरेचसे कॉम्प्लिकेशन होऊन गेले असतात, पोटामध्ये पाणी होऊन गेलं असतं, बऱ्याच रुग्णांना वारंवार शुद्ध कमी होण्याचा आजार होऊ शकतो, तर अशा रुग्णांना लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज भासते. आणि लिव्हर ट्रान्सप्लांट शिवाय असे रुग्णांचं लाईफ हे खूपच खराब क्वालिटीचं राहतं. शिवाय जे काही लाईफ आहे त्यातले बराचसा काळ हा रुग्णालयात घालवायला लागू शकतो.
आणि अशा रुग्णांना लिव्हर ट्रान्सप्लांट नंतर जर वेळेत लिव्हर ट्रान्सप्लांट केलं तर हे रुग्ण व्यवस्थितपणे लाईफ जगू शकतात. तर लिव्हर सिरोसिस टाळण्यासाठी नियमितपणे निरोगी लाईफस्टाईल राहणं खूप गरजेचं आहे आणि वारंवार नियमितपणे रक्ताच्या आणि काही तपासण्या करणे गरजेचे आहे. कोणतेही अपायकारक जर तुम्हाला लक्षणे जाणवत असतील तर लिव्हर विकार तज्ञांना, पोट विकार तज्ञांना तुम्ही दाखवलं पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी www.gastrocaregalaxy.com यावरती संपर्क साधा किंवा खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधू शकता.